आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद मुनी बुत्त लागले नारदाला 60 पोर झाली त्याला उग्गच गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती नदी संत होते त्यांना तर दिसलं एका मासळीच्या मागे बरंच मास लागल्यात ती बघून नारदांच्या मनात भलतीच इच्छा निर्माण झाली नारद म्हणले एकटं जगण्यात माझ्या नाही चांगलं भजन करीत होते भक्ती सुरू सांगणारे नारद वासनेत गुंतले म्हणले एकटं जगण्यात माझ्या नाही बायको पाहिजे बायको मागणं चुकीचं नाही चुकीच्या पद्धतीनं बायको मागणं चुकीचं आहे बायको मागणं चुकीचं नाही पण चुकीच्या पद्धतीनं मागणं चुकीचं आहे बायको कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे टाळकऱ्याला वाटतं एवढा नाचलो घरी गेल्यावर पायदा बायको पाहिजे हा ना वय नाही आलं थोड्या दिवसांनी पक्कच वाटकाला वाटतं एवढा बदड बदड बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजेत हाय त्या गायनाचरांना वाटतं एवढं सुंदर गायलं घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं चोळाय सॉरी चुकलं चोळायला बायको पाहिजे कुणाला वाटत नाही बायको पाहिजे प्रत्येकाला वाटतं नारदाला नाही वाटलं बायको पाहिजे देवाला म्हणले देवा बायको पाहिजे देव म्हणले कर ना मग तुम्ही द्या मी कुठून देऊ तुम्हाला 16,108 आहेत 2-4 माल द्या मला एक त्या परकीय धर्मातल्या माणसाने प्रश्न विचारला मी अनुषंगाने कुठला धर्म नाही म्हणत आहे तुमच्या श्रीकृष्णाने 16,108 बायका केला ते तुम्हाला चालतात आम्ही 2-4 केला तर तुम्हाला त्रास होतो तुम्ही तुमचा धर्म फार पवित्र आहे म्हणता मग तुमच्या देवाला 16,108 बायका कशा चालल्या परंतु लोकांना बोलायला चान्स देत जाऊ नका थोडा अभ्यास करा 16,107 पोरी कंसाच्या कारावासात होत्या कंसाने बंदिस्त केल्या होत्या कंसाच्या वधानंतर त्यांनी भगवंताकडे याचना केली देवा तुम्ही देव असून जगाला ओरडून सांगितलं ना की या पवित्र आहेत देव असूनही लोक तुमचं ऐकणार नाहीत ही लोक आहेत तुम्ही देव असून जरी जगाला सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत तरी लोक ऐकणार आहेत नाही ऐकणार हे जग आहे इथंच आमचा अंत करा असं गलिच्छ जीवन जगण्यापेक्षा मेलेलं देव म्हणला मी तारणार आहे मारणार नाही हे सामर्थ्य मारायचं माझ्याकडे नाहीच आहे अधिकार मी का तुमचं आयुष्य हिरावून घ्यावं मग देवा जगू शकत नाही लोक फार वाईट नजरेनं बघणार या कलियुगात कोणीच चांगलं म्हणणार नाही कोणीच स्वीकार करणार नाही कोणीच सांभाळणार नाही तर जगण्यात काय मजा आहे देव म्हणले अरे अनाथाचा नाथ काय मी आहे ना इथून पुढे विश्वात जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला माझ्या धर्मपत्नी म्हणून ओळखलं जाईल हे सामर्थ्य त्या पोरींना जगाच्या मालकानं दिलं पण एकही मुलीच्या अंगाला स्पर्श केला नाही याला हिंदू धर्म म्हणायचा आणि याला श्रीकृष्ण भगवान म्हणायचं डोकं वापरत जरा भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान हो वाचे कुठे तुम्ही आम्ही विचार करावा एवढी ताकद आपलं डोकं नसतंय पुरत राधाचं कृष्णाचं लगीन नाही झालं म्हणून तुम्ही होते तिथं ब्रह्मदेवानं लगीन लावलं आणि त्याच्यापेक्षा ही चित्र तू माझी राधा मी तुझा कृष्ण म्हण अरे श्रावणात मटण खातो तू कृष्ण देवाला काही स्टँडर्ड आहे की नाही हा आणि ती राधा काय राधा होती कधी विचार केलाय राधा मोहिनी स्वरूपामध्ये भगवान विष्णूने मोहिनीचं स्वरूप घेतलं जगाच्या मालकाने का तर दैत्याकडनं अमृत घेऊन देवाला द्यायचं होतं सगळे दैत्य बोलले यात काय नवलंय देवही बोलले प्रत्येक देवाच्या मनात वासना निर्माण झाली प्रत्येकाला वाटावं इतकी सुंदर माझी पत्नी असावी पण एकमेव सूर्यदेव ज्यांना वाटलं इतकी गोड माझी मुलगी असती तर काय भाग्यवान बाप असतो मी सूर्यदेवांच्या मनात विचारायला काय हृदय काय मन स्वच्छ म्हणावं त्या सूर्यदेवाने देवाला मनात विचार करून म्हटलं अहो एवढी सुंदर जर माझी मुलगी इतकी सालस इतकी गोंडस इतकी गोड जर माझी मुलगी असते काय भाग्यवान बाप असतो मी इतकी देखणी माझ्या पोटी जन्माला पोरगी आली असते देवालाही नवल वाटलं अरे प्रत्येकाने माझ्यावर वासना दाखवली पण याने वात्सल्य दाखवलं देवाने कृपा केली आणि देवाने सांगावं सूर्यदेवा द्वापार युगामध्ये कृष्ण जन्माला आल्यानंतर तुमच्या पोटी मी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती राधा इतकी सुंदर असेल अख्खं त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करत अशा लाखो मोहिन्या ज्याच्यावर भाळतात तो त्या राधेवर भाळलेला असेल इतकं सुंदर आणि देखणं स्वरूप तिचं असेल विचार करा काय असेल ती राधा काय दिसणं असेल त्या राधेचं देव इतका गोड आहे हो देव काली काली आले काली काली आले के फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुरली पाले हमें जिंदा रहने दे मुरली
वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले। गवळण वर्णन करते देवाचं. देवा आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने 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 आया न कीजिए, आया न कीजिए। ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक, ये मीठे मीठे बहना 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 तुम्हें को मुबारक, तुम्हीं को मुबारक। ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक, रंगीले नैना तुम्हीं को मुबारक। ये मीठे मीठे ये मीठे मीठे बहना तुम्हें को मुबारक, तुम्हीं को मुबारक। ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक, ये मीठे मीठे बहना तुम्हें को मुबारक। काली 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 अलकों के फंदे क्यों डाले, क्यों डाले? हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली मुरली वाले। गोड असेल देव महाराज, इतकं सुंदर देव तिच्यावर भाळलेलं होतं. तो इतकं स्वतः गोड आहे. अधरम मैथुरम वातनम मधुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिल नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर 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 होगा। सुंदर होगा। आपलं मन फक्त त्या विश्वाच्या मालकावर भाळावं, बाकी कुणाची पात्रता नाही, अधिकार पण नाही. विनंती माझी, थोडा विचार करा. हिंदू धर्मात जन्मालेली पोरं पोरी आहेत आपण. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वीचं नाव आहे महाभारत. कारण आहे स्त्रीची अवहेलना. स्त्रीच्या अवहेलनेमुळे विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं. हा अभ्यास करणारी पोरं आपण देवासमोर बाया नाचवाव्या का? 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी राजभोग त्याग करणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आपण प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावावा का? विचार करा. छत्रपती शिवरायांचे वारसदार स्वतःला म्हणून घेणारी लेकरं आपण, भगव्याधारी म्हणणारे स्वतःला लेकरं आपण, आपण वासनाच्या आहारी जावं का?
शाहिस्ता खानच्या लाल माला चलला. शाहिस्ता खानच्या बहिणीची पुरगी कुठतरी लपली. बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मारो ने बदले की आग में लड़की उठा रही. शाहिस्ता खान शत्रु है पण सांगतोय बेगम जबान को लगाम दे. नामुरत क्या बोल रही है. शिवा के मावले है वो. किसी गैर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते. देवी के समान औरत को मानता है. वो मुगल सल्तनत नहीं कि औरत के इज्जत पर दाग दिया जाए. वो हिंदवी स्वराज्य है. अगर गलती से भी लड़की उनकी इधर गई ना तो उसका बाल भी बाका नहीं होगा. शाहिस्ता खान बोलतो है अरे शत्रू आहे पण शत्रूवर एवढा आत्मविश्वास असावा. असं शत्रू लाभणं सुद्धा भाग्य आहे. त्याची लेकरे रे आपण. काय विचार करतोय. काय चुकतोय. काय साम्राज्य आहे आपलं. अरे आठवा हिंदवी स्वराज्य. शिवनेरीवर शिवप जन्मला. शिवनेरीवर शिवप जन्मला. राजांचा अधिपती. साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे या मातीचा अभिमान आहे असं प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून जे 2-4 दटकुले वाजवित नाही त्यांना सांगते. जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील. जे औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवणार नाही. लय कमी. टाळ वाजवू नका. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही. औरंगजेब डोक्यावर थया थया नाचत होता. अरे मुठभर मावळा हातात. माझी मुलांची माझी तानाची यसाची सूर्याची कोंडाची फुलाची फरजन धनाची संताची मोरोजी वहीरजी मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर बांदलकर जेद हे. अरे काय होणार आहे. एवढे स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मी राहतोय. अरे मावळा 24 वर्षाचा शिवा काशीत मृत्यूच्या पालखीत बसलाय. तर्ण पांड